आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। शिवसेना, युवासेना व महिला संघटना यांच्या विद्यमानाने शालेय साहित्य वाटप। शिवसेना, युवासेना, महिला आघाडी यांच्या विद्यमाने युवासेना जिल्हा समन्वयक संजय मोरे यांच्या सौजन्याने कल्याणमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले। तसेच शाळेच्या वर्गात बसवण्यासाठी पंखेही भेट देण्यात आले। वालधुनी येथील एफ केबिन जवळ असलेल्या शांती विद्यालयातील 250 विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कल्याण शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात शाळेसाठी 6 सिलिंग पंखेही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेट स्वरूपात देण्यात आले। यावेळी शिवसेना उत्तर भारतीय शहर अध्यक्ष संदीप सिंग, उपशहर प्रमुख शरद पाटील, नगरसेवक कल्याण धुबाळ, महिला शहर संघटक पुष्पा ठाकरे, अमोल नायडू, चेतन नायडू आदी शिवसेना पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मनमानी रिक्षा चालकांच्या विरोधात कल्याणकरांनी केलेल्या आंदोलनाचे अभिनंदन केले। कल्याणकरांनी मनमानी रिक्षा चालकांच्या विरोधात जे आंदोलन केले त्याचे अभिनंदन करण्यासाठी आणि रिक्षा चालकांना शिस्त लावण्यासाठी आपण कल्याणात आल्याचे वक्तव्य राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले। गेल्या महिन्यात कल्याणकरांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री यांनी कल्याणचा दौरा केला। असहकार कसा पुकारता येतो हे कल्याणकर नागरिकांनी गेल्या आठवड्यात आंदोलनातून दाखवून दिले आहे। नागरिकांचा छळ यापुढे कराल तर नागरिक ते सहन करणार नाहीत हेच या आंदोलनातून दिसून आले आहे। त्याबाबत अभिनंदन करण्यासाठी आणि त्याचबरोबर या रिक्षा चालकांना शिस्त लावता येते का हे पाहण्यासाठी आज आपण कल्याणात आल्याचे परिवहन मंत्री रावते यांनी सांगितले। दरम्यान त्यापूर्वी रावते यांच्या उपस्थितीत कल्याण रेल्वे स्थानकाच्या बाहेर मीटरवरील रिक्षा प्रवासाचे उद्घाटन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर रावते यांनी कल्याण आरटीओ कार्यालयाच्या प्रस्तावित जागेची पाहणीही केली। तसेच येथील आयकॉन सभागृहात कल्याणकर नागरिक, रिक्षा चालक, वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकारी यांच्या समवेत एक बैठकही घेतली। त्यामध्ये या सर्वांनी एकमेकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे कथन केले। तर याच बरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।